सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धनंजय मुंडे यांचा खुनाशी थेट संबंध असल्याने पुरावे नसले तरी प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा मुंडे यांचा निकटवर्तीय होता. त्याच्यावरच सरपंच देशमुख प्रकरणाचा मुख्य आरोपी म्हणून ठपका असल्याने नीतिमत्तेच्या आधारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्याकडून राजीनामा घ्यायला हवा अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी झालेल्या वार्तालापात व्यक्त केलेली आहे. धनंजय देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी एसआयटीनं देखील कराड यांच्यावर ठपका ठेवलाय. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांचा राजीनामा घेण्याबाबत विचार करायला हवा. मंत्रीपद हे काही फार मोठं नसून नीतिमत्तेच्या आधारावर हा राजीनामा घेणं आवश्यक आहे असंही आठवले यांनी यावेळी नमूद केलेलं आहे. मला वाटतं की करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे काय संबंध आहे सगळ्यांना माहितीच आहे. परंतु करुणा मुंडे यांना जरी माहिती मिळाली असेल तर त्याबद्दल काय मला माहीत नाही आहे. पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखचा मर्डर केल्याची सगळी माहिती सीआयडीला मिळालेली आहे, एसआयटीला मिळालेली आहे आणि त्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे. परंतु मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा आणि वाल्मिक कराडचा मोठ्या प्रमाणामध्ये जवळचा संबंध होता. पण या खुनाशी काही त्यांचा संबंध नसल्याचे कसले पुरावे तिथे अजिबात नाही. तरी अनेक वेळेपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी मोठ्या प्रमाणात होती आहे. मला असं वाटतं की अजितदादांनी त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. नीतिमत्तेवर आधारित मंत्रिपद काय फार मोठं नाही आहे आणि खुनाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा कसलाही संबंध नाही. पण जो आरोपी आहे तो आरोपी मात्र त्यांचा फार जवळचा होता आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आहे. पण त्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतला पाहिजे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.